नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। हैदराबादमध्ये तुम्ही आलात आणि चारमिनार पाहिले नाही म्हणजे तुमचा हैदराबादमध्ये येऊन काही फायदा नाही। बात तो सही है। चला तर मग आज आपण पाहूया इतिहासमधील प्रसिद्ध एक स्मारक म्हणजे हैदराबादमधील असणारं चारमिनार। मामा आणि मेवना दोघे जण स्कूटीवर जात होते आणि माझ्यासाठी रॅपिडो बुक केला होता। मी रॅपिडोमध्ये बसून समोर गेलो आणि मामा स्कूटीवर गेले। अशा प्रकारचं चारमिनारचं जे गेट आहे पाहणं दिसू लागलं। जसं तुम्ही पाहताय समोरून जसं तुम्हाला दिसते का तसं तुम्ही चारही बाजूने तुम्हाला सारखंच दिसते, तेच आहे चारमिनार। त्याच्यानंतर मामाचे आणि मेवण्याचे मी फोटो काढले एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि त्यानंतर मामा गेले समोर। मामा आणि मेवना दोघांमध्ये काय चर्चा चालू होती ती माहीत नाही। ते दोघे जण समोर गेले आणि त्यानंतर मी म्हणलो मामा तुमचे जसे फोटो काढले का तसे माझे पण काढा। मामाने एकदम असे भारी फोटो काढले। भावानो चारमिनार एक असा नजारा आहे ज्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फोटो काढण्याची आवड निर्माण होते, कारण एवढं भारी तिथं दिसते। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला माहिती आहे का चारमिनारच्याच बाजूला भाग्यलक्ष्मी मंदिर आहे आणि ते मंदिर तुम्ही कधी पाहिलं का? पाहिलं नसेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि पाहिलं असेल तर जास्तीत जास्त लाईक करा। चला तर मग पाहूया आपण भाग्यलक्ष्मी मंदिर। हे आहे चारमिनारच्याच बाजूला असलेलं एक छोटंसं भाग्यलक्ष्मी मंदिर, तुम्ही पाहू शकता। आम्ही सकाळी सकाळी लवकर गेलो होतो म्हणून या ठिकाणी तेवढी गर्दी आपल्याला पाहायला भेटली नाही। आम्ही जर थोडा उशीर केला असता तर या ठिकाणी खूप गर्दी झाली असती आणि आपल्याला पाय टाकायला सुद्धा जागा राहिली नसती। मामा आणि मेवना दोघेही जण बोलत बोलत समोर जात होते। मी काय केलं, त्यांना जाऊ दिलं समोर आणि मी आलो चारमिनारकडे। जसा जसा वेळ होऊ लागला तशी तशी गर्दी जोराची वाढण्यास सुरुवात झाली होती। बरं झालं म्हणलो आम्ही लवकर गेलो आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा शूट करता आला। हळूहळू वातावरणामध्ये बदल होऊ लागला, त्यामुळे आम्ही निघालो मामाच्या रूमकडे। हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि हां, ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत। जय जवान जय किसान।